नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. आज आपण वाढवण बंदरापासून तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपर्यंत नवीन द्रुतगती महामार्गाची व्यवहार्यता सरकारच्या MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे याबाबत चर्चा करणार आहोत. वाढवण हे बंदर देशातील सर्वात मोठे बंदर असणार आहे. यापूर्वी मुंबई जवळील JNPT हे देशातील सर्वात मोठे बंदर होते किंवा आहे. JNPT बंदराच्या जवळपास तिप्पट क्षमता असलेलं वाढवण या बंदराचं वैशिष्ट्य असं आहे की येथे जगातील कोणतंही माल वाहतूक जहाज उभं राहू शकतं आणि यातून जगभर वाहतूक केली जाऊ शकते. यामुळे वाढवण बंदरातून एकाच जहाजामध्ये अधिकाधिक कंटेनर बसणार असल्यामुळे येथून होणारी वाहतूक ही इतर बंदरांच्या तुलनेत स्वस्त होणार आहे. यामुळे वाढवण बंदर हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या निर्यातीसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. वाढवण बंदरामुळे मुंबईच्या विकासाचा वेग वाढणार असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणखी भक्कमपणे पुढे येणार आहे. याबरोबरच वाढवण बंदरामुळे नाशिक हे महाराष्ट्राचं नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतंच लोकसत्ताच्या मुलाखत कार्यक्रमामध्ये जाहीर केलं आहे. पण आतापर्यंत त्याचे सर्व रस्ते किंवा रेल्वे मार्ग हे मुंबईला जोडणारे होते. याचं कारण मुंबई आणि इंग्लंड येथील माल वाहतूक जहाज मार्गे होण्यासाठी इंग्रजांनी तशा पद्धतीच्या रस्त्यांचं आणि रेल्वे मार्गाचं जाळं विस्तारलं होतं. आता महाराष्ट्रात किंवा देशाच्या विकासामध्ये निर्यातीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या वाढवण बंदराकडे सर्व रस्ते जात आहेत किंवा आधीच अस्तित्वात असलेले रस्ते एकमेकांना जोडून ते वाढवण बंदराकडे नेले जात आहेत. आधीच असलेले रेल्वे मार्गांचं जाळं एकमेकांशी जोडून ते वाढवण बंदराशी जोडलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण ते समृद्धी महामार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या द्रुतगती महामार्गामुळे समृद्धी महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग आणि मुंबई सुरत महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. म्हणजे या रस्त्यांवरून होणारी वाहतूक थेट या नवीन द्रुतगती मार्गामुळे वाढवण बंदराशी जोडली जाणार आहे. हा साधारणपणे 118 किलोमीटरचा द्रुतगती मार्ग आहे. वाढवण बंदरापासून तर तवा या मुंबई सुरत महामार्गापर्यंत 32 किलोमीटरचा मार्ग असणार आहे आणि मुंबई सुरत महामार्गावरील चारोटी ते इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो असा तो 85 किलोमीटरचा मार्ग आहे. म्हणजे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ते वाढवण असा 118 किलोमीटरच्या या नवीन द्रुतगती महामार्गाची व्यवहार्यता तपासणी सध्या MSRDC कडून सुरू आहे. या व्यवहार्यता तपासणीला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्याचा DPRचं आणि सर्वेक्षणाचं काम होऊ शकतं. समृद्धी महामार्ग आणि मुंबई महामार्ग हे दोघांच्या अगदी जवळ इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे आलेले आहेत. त्यामुळे नांदगाव सदो पासून या नवीन द्रुतगती महामार्गाची सुरुवात होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, डहाणू अशा आणि विक्रमगड या तालुक्यांना हा महामार्ग जोडणार आहे. तसं बघितलं तर राज्याच्या मुंबईच्या अगदी जवळ असूनही हा भाग अत्यंत अविकसित राहिलेला आहे. येथे जाण्यासाठी मोठे आणि प्रशस्त रस्ते नाही. या दोन भागामध्ये रेल्वे मार्ग नाही. अशा परिस्थितीमध्ये डहाणू ते नाशिक या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली असतानाच महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्ग ते वाढवण बंदर असा नवीन द्रुतगती मार्ग प्रस्तावित केला आहे. या नवीन द्रुतगती महामार्गामुळे समृद्धी महामार्गाने येणारी विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहतूक थेट वाढवण बंदराला जोडणार आहे. मध्य भारत आणि उत्तर महाराष्ट्राची वाहतूक थेट मुंबई आग्रा महामार्गामार्गे ती वाढवण बंदराला जोडणार आहे.
आणि गुजरातच्या सुरत आणि इतर शहरांमधली किंवा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जी शहरं आहेत ती थेट वाढवण बंदराला जोडली जाणार आहेत. म्हणजे वाढवण बंदराला जोडण्यासाठी या नवीन द्रुतगती महामार्गामुळे या महामार्गाला संलग्न असलेल्या इतर महामार्गावरील शहरांची वाहतूक येथील माल निर्यातीसाठी थेट वाढवण बंदरावर पोहोचवणं शक्य होणार आहे. MSRDCने व्यवहारात तपासणीत दिलेल्या प्रस्तावानुसार या महामार्गासाठी 18,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील 33 गावे आणि नाशिक जिल्ह्यातील 9 गावं जोडली जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या 4 जिल्ह्यातील 33 गावांमधील भूसंपादन होणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 2 तालुक्यातील 9 गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. 118 किलोमीटरच्या या नवीन द्रुतगती महामार्गासाठी साधारणपणे 1529 हेक्टर जमीन लागणार आहे. या नवीन महामार्गामुळे इगतपुरी पासून तर वाढवण बंदरासाठी आता 3 ते 4 तास वेळ लागतो, तो केवळ 1 तास लागणार आहे. यामुळे वाढवण बंदरापर्यंत लवकरात लवकर पोहोचणंही शक्य होणार आहे आणि द्रुतगती महामार्गामुळे हा मार्ग वाहतुकीसाठीही अधिक संयुक्तिक आणि सोपा होणार आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.